यूपीआयद्वारे होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर कर लागणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या सुधारणा विधेयकात या संदर्भातला उल्लेख करण्यात आलाय। यूपीआय व्यवहारांवर कर न लावण्याची अट सरकार हटवणार आहे। 2000 पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर कर लावण्याचा विचार आहे। 0.25% ते 0.4%चा मर्चंट डिस्काउंट रेट लावण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। एकूण यूपीआय व्यवहारांपैकी 5% व्यवहार हे 2000 पेक्षा जास्त रकमेचे असतात। यूपीआय पेमेंट हे आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनलेला आहे। कॅश पेमेंट ऐवजी यूपीआय पेमेंट करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे आणि यूपीआय पेमेंटला पसंती देखील अधिक मिळते। पण आता 2000च्या वर यूपीआय वरून जे व्यवहार होतील त्यावर कर लागण्याची शक्यता वर्तवली जाते। तसा विचार केंद्र सरकारचा आहे असं कळतंय। सुधारणा विधेयक जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं त्याच्यामध्ये ही तरतूद असल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।